आपुलिया हिता जो आशे जागता, आपुलिया हिता जो आशे जागता, धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. नम मुक्ताबाई त्रिभुवन पावने, आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. श्री संताची माता चरणावरी साष्टांग करी दंडवत, विश्रांती पावलो संभावतरी, वाढले अंतरी प्रेम सुख. आपुलिया हिता जो आशे जागता, धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाराय शिवेला घेतलेल्या अभंगातून ज्यांनी जन्माला येऊन हित साधलेला आहे, आणि असा जो महावाग ज्यांच्या पोटी जन्माला आला, त्या मात्या पित्याची धन्यता किंबहुना जाता जाता ज्यांनी जीवन सफल केलं, त्याच्या जीवनाची धन्यता महाराजांनी प्रगट केलेली आहे. सेवेचं प्रवृत्तीनिमित्त मातोश्री रुक्मिणीबाई आनंदा पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आजची ही कीर्तनाची सेवा आहे. आपल्या संस्कृतीमध्ये, वैदिक धर्मामध्ये वाडवडिलांचं श्राद्ध घालावं असा विधी आहे, आणि तो विधी सांगत असताना त्याच्यातला बारकावा शास्त्राने प्रगट केलेला आहे. घातलं तर पुण्य लागत नाही, पण नाही घातलं तर दोष लागतो. बरं का, दोष लागतो. तो दोष पदरामध्ये पडू नये, लक्षात ठेवा. या दृष्टीने शास्त्राने आपल्याला त्या श्राद्धाच्या बाबतीत कर्तव्य बुद्धीनं ते केलं पाहिजे याची जाणीव करून दिलेली आहे. बरं का केलं पाहिजे, त्यातला महत्वाचा विचार आहे, त्यांचे आपल्यावरती उपकार आहे. किती उपकार आहेत? अनंत उपकार आहेत, आणि त्या उपकारातून उतराई होता येत नाही. व्यवहारातले उपकार वेगळे, काही उपकारातून उतराई होता येतं. एकाने आपल्याला रोडपासून शेतापर्यंत गाडीवरती घेऊन आला, गाडीवरून उतरल्यानंतर आभारी आहे म्हटलं की संपलं. बरं का, पण तिथून येताना हा उपकार आहे, पण त्याच्या उपकारातो स्मरण करण्याकरता आभारी आहे, धन्यवाद म्हटलं की काम संपलं. तसं माता पित्यांच्या बाबतीत नाही. बरं का, ज्यांनी जन्म देऊन लहानाचं मोठं केलेलं आहे, घडवलेलं आहे,
जन्म देण्यामध्येच फार मोठं ओझं आहे, फार मोठा उपकार आहे बरं का, लक्षात ठेवा. आणि त्या उपकारातून उतराई होता येत नाही. म्हणून शास्त्राने आपल्याला त्या उपकाराचं स्मरण ठेवण्याकरता श्राद्ध नावाचा विधी सांगितलेला आहे बरं का. तो आपण हयात आहे तोपर्यंत तो केला पाहिजे बरं का. हयात आहे तोपर्यंत आपण तो केला पाहिजे. त्या श्राद्धाच्या निमित्ताने पिंडदान करावं, अन्नदान करावं, द्रव्यदान करावं, वस्त्रदान करावं, धातुदान करावं. जेवढं दान करता येईल तेवढं दान करण्याचा विधी सांगितला. आपल्या आपल्या कुवतीप्रमाणे, आपल्या आपल्या योग्यतेप्रमाणे जे दान करता येईल ते करावं. काही नाही जमलं तर कमीत कमी अन्नदान तरी त्या श्राद्धाला घालावं असा विधी आहे. पण योग चांगला आहे. त्या मातेच्या स्मरणार्थ त्यांच्या परिवाराच्या वतीनं, त्यांच्या मुलांच्या वतीनं कीर्तन सेवेचं आयोजन केलेलं आहे. एक त्या मातेची पुण्याई आहे बरं का, मातेची पुण्य आहे. कारण मात्या पित्याच्या स्मरणार्थ जसं अन्नदान केलं जातं तसं ज्ञानदान करणारी मंडळी कमी आहेत. ज्ञानदान करणारी मंडळी कमी आहेत. अन्नदान केलं तर अन्नाचं सामर्थ्य काय आहे, 4 तासाची भूक भागते बरं का. किंवा जेवल्यानंतर माणसं वर्षभर त्या जेवणाचं नाव करतात. गेल्या वर्षी स्वयंपाक फार चांगला झाला होता बरं का. पण ज्ञानदानाचा विचार केला तर ज्ञानदान हे जन्मांतराला उपयोगी पडतं बरं का. जन्मांतराला उपयोगी पडतं. म्हणून सर्व दानामध्ये ज्ञानदानाचं महत्त्व सांगितलेलं आहे. आणि त्या मातेच्या स्मरणार्थ त्या परिवाराच्या वतीनं हा कीर्तन सेवेचा आयोग म्हणजे ज्ञानदानाचं कार्य या परिवाराकडून घडत आहे. हे खरंच त्या मातेने केलेलं पुण्य आहे. त्या मातेनं केलेलं हे पुण्य आहे. मी म्हणत नाही, ज्ञानोबांनी वर्णन केले, एखादं चांगलं कार्य आपल्या जीवनामध्ये जर घडत असेल तर मागचं त्याला संबंध सांगावा लागतो. बहुत सुकृताची जोडी मनोनी विठ्ठली आवडी. मागचं सुकृत चांगलं आहे. आणि ते चांगलं सुकृत असेल तर ते सत्कर्म करण्याकरता प्रवृत्त करतं बरं का. सत्कर्म करण्याकरता प्रवृत्त करतं. कारण त्या सत्कर्मामध्ये सामर्थ्य आहे. तेव्हा हा योग आज त्यांच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने प्राप्त झालेला आहे. त्या संबंधाने काही चिंतन घडावं, काही विचारमंथन करता यावं म्हणून श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाराचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगाच्या माध्यमातून संत महात्म्याने एक समाजामध्ये जागृती दिलेली आहे. नवे नवे संतांचे विचार हे समाजाला नेहमी जागृतीच देतात बरं का. जागृती देतात. मग ते सामाजिक जीवन असेल, राजकीय जीवन असेल वा पारमार्थिक जीवन असेल, कोणत्याही जीवनाच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर संतांचे विचार हे आज समाजाला मार्गदर्शक आहेत बरं का. म्हणून त्या संत विचाराने आज आपल्या जीवनामध्ये एक प्रकारची जागृती, एक चैतन्य निर्माण करण्याचं सामर्थ्य आज संत विचारामध्ये आहे बरं का. आणि तोच विचार अनेक अभंगातून संत महात्म्यांनी प्रगट केला. त्यापैकी या अभंगातून महाराज आज समाजाला एक विचार देतात. म्हणजे आपल्याला एक जगण्याकरता जे जीवनामध्ये स्फूर्ती लागते,
कंसात ऊर्जा लागते आणि ती संत विचाराने ऊर्जा प्राप्त होते बरं का. जसं अन्न खाल्ल्यानंतर शरीरामध्ये शक्ती निर्माण होते, तसं चांगल्या विचाराने सुद्धा एक मेंदूला चांगली प्रेरणा मिळते बरं का, चांगली प्रेरणा मिळते. आणि त्या प्रेरणेतून आपण जीवनभर आयुष्यभर चांगलं कार्य करता येतं आणि ते समाजामध्ये प्रत्येकाने चांगलं कार्य करावं, सत्कर्मरत व्हावं. म्हणून तर ज्ञानोबारायांनी सद्गुरू निवृत्तीनाथांच्याकडे मागणं केलं, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. सत्कर्म करण्यामध्ये मनुष्य रत झाला पाहिजे बरं का, त्यात तो प्रवृत्त झाला पाहिजे, त्यात तो रमला पाहिजे. अखंडता, सातत्यता त्याच्या जीवनामध्ये आली पाहिजे. आणि ती सातत्यता जीवनामध्ये येण्याकरता संतांनी सांगितलं काय केलं पाहिजे त्याच्याकरता, आणि ते केलं तर काय जीवनामध्ये होऊ शकतं. जर सत्कर्म करण्यामध्ये मनुष्य जर प्रवृत्त झाला तर मनुष्याच्या जीवनामध्ये काय होऊ शकतं. महाराज म्हणतात, सत्कर्म करण्याकरता जर मनुष्य प्रवृत्त झाला तर मनुष्याच्या जीवनाला सफलता, कृतार्थता प्राप्त होते. हे त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे. हा जो सत्कर्म करण्याकरता प्रवृत्त होईल, महाराज म्हणतात त्याचं जीवन हे सफल होईलच, होणार नाही असं नाही. आत्मविश्वासाने संत महात्मे समाजाला सांगतात, त्यांनी जीवनामध्ये सत्कर्म केलेला आहे आणि सत्कर्म करून त्याचं जीवन सफल झालं नाही असं कधी घडत नाही बरं. जो सत्कर्म करण्याकरता प्रवृत्त झालेला त्याच्या जीवनाला सफलता ही प्राप्त होतेच. म्हणून तर आम्हा तुम्हाला सांगत असताना महाराज सांगतात, तरीच जन्माया तरीच जन्मायावे. जन्माला आला ना त्यांनी तो सत्कर्मामध्ये रत झाला पाहिजे. दास विठोबाचं होणं म्हणजे चांगलं कर्म करण्याकरता प्रवृत्त होणं, नाहीतरी काय थोडी स्वान सुकरे वापुडी. सत्कर्मा वाचून जगणारी जगात काय कमी आहेत का. आणि सत्कर्मा वाचून जगामध्ये जगणारी आहेत ती महाराज म्हणतात ती माणसं नव्हे, त्यांचं जीवन पशुवत आहे. त्यांचं जीवन पशुवत आहे. इदन्न मम ती श्री तुकाराम महाराज ओवाचे. हे संतांचं सांगणं आहे समाजाला. तात्पर्य सत्कर्मामध्ये प्रवृत्त झालं पाहिजे. का सत्कर्मामध्ये प्रवृत्त झाले तर सत्कर्म करण्याने आपल्या जीवनाला सफलता प्राप्त होते. तेव्हा महाराज म्हणतात हे विचारांती ज्याला पटलं, आणि विचारांती ज्याला हे पटलं आणि पटल्यानंतर तो
करण्याकरता प्रवृत्त झाला का, हे केल्यानेच माझ्या जीवनाचं हित होणार आहे. हे केल्यानेच विचारांती बरं का, बळजबरीने नव्हे. विचारांती का, मनुष्याला देवाने बुद्धी दिलेली आहे आणि त्या बुद्धीमध्ये सामर्थ्य आहे. काय सामर्थ्य आहे? आकलन करण्याचं सामर्थ्य आहे. त्या बुद्धीमध्ये अशी एक शक्ती आहे, सदसद विवेक नावाची शक्ती आहे. आणि ती विचार करते चांगलं काय आणि वाईट काय. बरं का, चांगलं काय आणि वाईट काय. वाईटाचा त्याग करते आणि चांगल्याचा स्वीकार करते. अशी बुद्धी देवाने माणसाला दिलेली आहे. आणि अशी सदसद विवेकबुद्धी ज्याच्या जीवनामध्ये निर्माण होऊन जो सत्कर्म करण्यातून आपल्या जीवनाचं हित होणार आहे असं जाणून जो प्रवृत्त झालेला आहे, त्याच्यामध्ये तत्पर झालेला आहे, त्या अर्थी तुकोबाराय म्हणतात, हे करण्याकरता जो प्रवृत्त झाला त्या अर्थी त्याच्या मागं काहीतरी एक शक्ती असली पाहिजे. आणि ती शक्ती कोणती ते महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. आपुलिया हिता जो आशे जागता, 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 आपुलिया हिता जो आशे जागता. आपुलिया हिता जो आशे जागता. महाराज वर्णन करतात, जो आपल्या हिता करता जागा आहे, जागा आहे नाम तो तत्पर आहे, सावध आहे. कोण? ज्याला हित कळालं तो. बरं का, गंमत अशी आहे, आपलं हित कशात आहे हे मनुष्याच्या जीवनामध्ये लवकर ध्यानी येत नाही. बरं का, बराच काळ जातो आणि बराच काळ गेल्यानंतर महाराज लोक म्हणतात, खरंच आम्ही ते त्या वेळेला ते करायला पाहिजे होतं. बरं का, ते आम्ही त्या वेळेला करायला पाहिजे होतं. म्हणजे बराच काळ निघून गेल्यानंतर आपल्याला त्याची जाणीव होते, पण ती वेळ निघून गेलेली असते. बरं का, वेळ निघून गेलेली असते. ज्या वेळेत जे करायला पाहिजे ते त्याच वेळेमध्ये केलं पाहिजे. व्यवहारातलं त्याला उदाहरण आहे. शेतामध्ये पेरलं जातं कधी घात आल्यानंतर, घातीतच पेरावं लागतं. बरोबर, घातीत पेरलं तर ते चांगलं पीक येतं, घातीत नाही पेरलं तर ते येत नाही. बरं का, तसं मनुष्याच्या जीवनामध्ये ज्या वेळेला जे घडायला पाहिजे ते त्याच वेळेला ते घडलं पाहिजे. ते कधी घडलं पाहिजे? तारुण्यामध्ये घडलं पाहिजे. तारुण्यामध्ये किंवा जन्माला आल्यापासूनच हे संस्कार जीवनामध्ये झाले पाहिजेत. बरं का, जन्माला आल्यापासून हे संस्कार झाले पाहिजेत. पण हे जन्माला आल्यापासून संस्कार होण्याकरता तशी संस्कार देणारी माता पाहिजे, मदालशी सारखी. बरं का,
एक मदालस नावाची माता होऊन गेली, मदालसा. ती राजघराण्यातली होती बरं का. सकल संतांनी त्याचं वर्णन केलंय. एका परवा आमचे एक जवळचे महाराज आहेत, त्यांनी अपेक्षा व्यक्त केली, महाराज तुम्ही ते मदालसाचं प्रकरण वाचा आणि त्याच्यावरती काही दिवस लोकाला चिंतन सांगा. चिंतन करण्यासारखं आहे बरं का. अतिशय मौलिक आहेत विचार. माता कशी असावी त्याचं त्या चरित्रातून पाहण्यासारखं आहे, जाणण्यासारखं आहे. काय मातेनं मुलावरती संस्कार केले, अतिशय उच्च कुटीचे संस्कार केले बरं का. आणि जन्मताच त्या मातेने मुलावरती संस्कार केले. जन्मताच जन्माला आलेलं बालक आहे आणि जन्माला आलेल्या बालकाला ती माता सांगते, बाबा तू जन्माला आलायस, हा देह नाशिवंत, मळमूत्राचा बांधा. कधी वयाची 60 झाली तरी कळत नाही. जन्माला आलेल्या 6व्या दिवशी ती माता त्या मुलाला सांगते. एक शून्य सांगून मी आपल्याला सांगतो, लक्षात ठेवा. म्हणजे पाण्यात घातल्यानंतर ती माता त्या मुलाला सांगते बरं का. उपदेश करते, हिताचा उपदेश करते बरं का, लक्षात ठेवा. आणि हिताचा उपदेश करणारी माता आहे म्हणून त्या मातेला वेदांनी पहिला क्रमांक दिलाय. आपल्या जीवनातली पहिली गुरु जर कोण असेल तर आई आहे, आई. बाकीचे नंतर बरं का, बाकीचे नंतर. मग त्या मातेने ते बालपणामध्ये संस्कार त्या मुलावरती केले बरं का. किंबहुना सत्कर्मरत होण्याकरता, तत्परता जीवनामध्ये त्याविषयी येण्याकरता, सावधानता जीवनामध्ये येण्याकरता मागचा संबंध सांगितलेला आहे. त्याला काय म्हणतात? अनुवंशिकता. आज माणसं अनुवंशिकता म्हणलं की बऱ्याच लोकांच्या लक्षात येतं बरं का. तुम्ही डॉक्टरकडे गेल्यानंतर जर शुगर असेल तर तो विचारतोय आईला होती का, बाबाला होती का, वडिलांच्या आईला होती का. वंशावळी काढतोय डॉक्टर बरं का. रोगाकरता वंशावळी काढतो. किंबहुना आजच्या तज्ज्ञ लोकांचं म्हणणं आहे, अहो माणसामध्ये संस्काराच्या बाबतीत वंशावळी पाहता त्यात नवल नाही, पशूच्या बाबतीत सुद्धा अनुवंशिकता पाहिली जाते बरं का. आपण तर राऊंड प्रेमी आहात. ती बैल खरेदी करताना त्याच्या वंशावळीचा विचार करावा लागतो बरं का. घोडा खरेदी करताना त्याच्या वंशावळीचा विचार करावा लागतो बरं का. म्हणजे त्याच्या मागच्या संस्काराचा विचार केला जातो. आणि त्या संस्काराप्रमाणे सुद्धा पशु घडतो बरं का. तद्वत हे तर मनुष्याचं जीवन आहे. आणि मनुष्याच्या जीवनामध्ये सुद्धा हा संस्काराचा, वंशाचा, वंशावळीचा विचार केला जातो. आणि तो विचार तुकोबारांनी 450 वर्षापूर्वी समाजाच्या समोर केला. कशावरून? धन्य माता पिता दयाचिया. महाराज म्हणतात, एखादा मनुष्य सत्कर्म करण्याकरता जागृत आहे, त्या अर्थी त्या मातेची धन्यता दिली, म्हणजे त्या मातेचे संस्कार त्याच्यामध्ये आहेत. त्या मातेचे संस्कार त्याच्यामध्ये लक्षात ठेवा. कारण मातेच्या पोटी येऊन जर सत्कर्म करण्याकरता जर रत नाही झाला तर तुकोबारांनी उलट दिशेने वर्णन केले. मातेचे या खोळे दगड आला पोटाशी. दगड बरं का, महाराजांची भाषा आहे. खोळ म्हणजे त्याची ती पोट, त्याची ती वाहण्याची जागा. ज्या मातेच्या खोळीमध्ये याचा जन्म झाला आणि जन्माला येऊन जर तो सत्कर्म करण्याकरता जर प्रवृत्त नसेल तर आता उघडी डोळे जरी अद्यापी न कळे, मातेची या खोळे दगडाला पोटाशी. आणि हेच तुकोबाराय वर्णन करतात. धन्य माता पिता तयाची. या 2 टोक आहेत बरं का, 2 टोक आहेत.
जो हिता करता जागा आहे त्याचंही वर्णन करतात, आणि जो हिता करता जागा नाही त्याचंही वर्णन करतात. आणि त्याचं वर्णन करता असताना बोट कोणाकडे करतात? मातेकडे करतात. बरं का? नवे नवे नाथ महाराजांनी तर फार सुंदर वर्णन केले. धन्य माय व्याली सुकृताचे फळ, फळते निर्फळ हरिवीन. जर एखादा चांगला मुलगा मातेच्या पोटी जर जन्माला आला तर नाथ महाराज सांगतात धन्य माय व्याली. पैठणी भाषा आहे बरं का. हवा पैठणी भाषा आहे. धन्य माय व्याली. व्याली हा शब्द पशुकडे लावला जातो, पुरुषाकडे मनुष्याच्या जीवनात लावला जात नाही बरं का. पण पैठणी भाषा आहे ना, परखड आहे. एखादा चांगला मुलगा जर जन्माला आला तर महाराज म्हणतात खरंच धन्य माय व्याली सुकृताचे फळ. म्हणजे आपल्या जीवनामध्ये माणसाला पहिल्यांदा हित कळावं, आणि ती हित कळण्याकरता दोन भाव इथं महाराज प्रकट करतात बरं का. माणसाच्या बुद्धीचाही विचार तिथं प्रामुख्याने आहे, आणि त्याच्या मागं माता पित्यांच्या अनुवंशिकतेचा संस्काराचाही विचार आहे बरं का. दोन्ही स्वरूपाचा आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये हा विचार मांडलेला आहे. तुम्हाला जाता जाता सांगतो, याची थोडीशी दखल घ्या बरं का. आपण रोज जेवतो, जेवत असताना ते धान्य पिकवलं जातं. ते धान्य ज्या शेतामध्ये पिकवलं जातं त्या भूमीचे संस्कार सुद्धा त्या धान्यावरती होतात बरं का. धान्यावरती होतात. एक ग्रस्त एका समारंभाला जेवायला गेले, आणि जेवायला गेल्यानंतर अनेक पदार्थ केले होते. त्याच्यामध्ये प्रामुख्याने भात होता. तो भात त्यांनी खाल्ला, आणि भात खाल्ल्यानंतर तो ज्यांच्या घरी जेवला त्यांना विचारलं तुमचं शेत मशानाच्या जवळ आहे का? ते खरं म्हणजे हो बरोबर आहे आमचं. ज्यावेळी हा भात पेरला, भात पेरल्यानंतर तो भात भरला जातो, त्यावेळी त्या मशानामध्ये प्रेत जळत होतं, आणि त्या प्रेताचा वास ह्या तांदळाला लागलाय. का त्या जाणणाऱ्याची बुद्धी काय असेल बघा. म्हणजे अन्न निर्माण होताना, धान्य निर्माण होताना जर त्या धान्यावरती संस्कार होतात, शिजवत असताना संस्कार होत नसतील म्हणता. म्हणजे पिकवताना सुद्धा त्याच्यावरती संस्कार होतात, तसे अन्न शिजवत असताना सुद्धा संस्कार होतात. म्हणून अन्न कुठलं खावं हा विचार आहे. शिजवणाऱ्याचं जीवन चांगलं असावं. आज लोक म्हणतात, शास्त्रामध्ये विचार मांडलेला आहे. आम्ही नेहमी सांगतो अन्नावरती माणसाचं जीवन बनतं बरं का. आहार शुद्धो सत्व शुद्धी. आहार चांगला असेल तर सत्वनाम अंतकरण तसं बनतं बरं का. अंतकरण तसं बनतं. आमचे गुरुबंधू होते, ते वैकुंठवासी झाले. थोर होते, मुंबईला ते आरे डेअरीमध्ये इन्स्पेक्टर होते बरं का. ब्रह्मचारी जीवन जगले, फार जीवन चांगले जगले. जाताना होतं नव्हतं तेवढं त्यांनी प्रत्येक देवस्थानला दान देऊन टाकलं बरं का. देहूला दान दिलं, आळंदीला संस्थानला दान दिलं, विद्यार्थ्याला दान दिलं. असं त्यांनी जीवनामध्ये कार्य केलं. ते नेहमी सांगायचे बरं का. ते काही अडचणी घेऊन काही लोक आले तर त्यांना ते उपदेश करायचे. ते सांगायचे काय माहीत आहे का, एखादी माता
गारानं घेऊन आली, म्हणले महाराज सर्व काही चांगलं आहे, मुलं चांगली आहेत, संपत्ती चांगली आहे, ऐश्वर चांगलं आहे, पण आमचे पतिराज रोज संध्याकाळी टिंब टिंब घेऊन येतात, हे सोडण्याकरता काय औषध आहे का? महाराज त्यांनी सांगितलं आहे, पण तुम्ही ते अंमलात आणलं पाहिजे, अंमलात आणलं पाहिजे. तुमच्या पतिदेवाला स्वयंपाक करत असताना भाजी असेल, पाणी असेल, धान्य असेल, निवडण्यापासून भगवंताचं नामस्मरण करत 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 ते करायचं. हा, स्वयंपाकाला पाणी भरताना नामस्मरण करत भरायचं, भाजी निवडताना नामस्मरण करत करायचं, भाकरीचं पीठ मळताना नामस्मरण करायचं, शिजवताना नामस्मरण करायचं. असं तुम्ही जर सातत्याने नामस्मरण करत करत जर स्वयंपाक शिजवला आणि तो स्वयंपाक जर तुम्ही जर काही काल तुमच्या पतीला खाऊ घातला तर कालांतराने तुमचा पती दारू सोडेल. मला त्यातला भाव सांगायचा, अन्नाच्या संस्काराचा परिणाम म्हणजे संस्कारामध्ये सामर्थ्य आहे, कथाकथित नव्हे, तुम्ही प्रयोग करून बघा. व्यवहारात म्हणे मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, तसं केल्याशिवाय हे कळणार नाही. म्हणजे संस्कारामध्ये काय सामर्थ्य आहे, अन्नामध्ये सामर्थ्य आहे. तसं मनुष्याच्या जीवनामध्ये त्या मातेने घडवलेले त्या घडवण्याचा फार मोठा संस्कार आहे बरं का. आणि त्या संस्काराचा परिणाम त्या मुलाच्या जीवनामध्ये होतो आणि तसं त्याचं जीवन घडतं बरं का, जीवन त्याचं घडतं. आणि हा भाव म्हणे मानशी घेऊन तो तुकोबराया तुम्हाला सांगतात, खरंच आज जो आपल्या जीवनामध्ये हिता करता जागा आहे, त्या जागा राहण्याच्या मागे हा एक विचार आणि दुसरा त्याच्या कर्तव्याचा विचार. तो स्वतः त्याच्यामध्ये प्रवृत्त होत असताना त्याच्या मागं त्या मातेचं योगदान आहे बरं का, मातेचं योगदान आहे. आणि हे योगदान म्हणे मानशी घेऊन तुकोबराया समाजाला सांगतात, आपुलिया हिता जोआशे जागता, धन्य माता पिता तयाची. पण अशी जागी असणारी माणसं बोटावर मोजण्यासारखी आहेत, बोटावर मोजण्यासारखे आहेत बरं का. असे संस्कार सर्वांच्या जीवनामध्ये प्राप्त होत नाहीत. अशा माता सर्वत्र पाहायला मिळत नाही. मातेचा संस्कार काही ना काहीतरी त्या मुलाच्या जीवनामध्ये येतो, पण असा संस्कार एखाद्याच्याच जीवनामध्ये येतो बरं का. म्हणून तुकोबारांनी समाजातले केलेलं निरीक्षण आहे बरं का, निरीक्षण केलेलं आहे. जर हे प्रत्येकाच्या घराघरामध्ये जर असं घडलं असतं तर हे संतांना सांगावं लागलं नसतं. हे दुर्मिळ जीवन लक्षात ठेवा. असं जीवन घडण्यामध्ये आज दुर्लभता आहे, पण ती आज समाजामध्ये घडली पाहिजे अशी संतांची सद्भावना आहे समाजाविषयी बरं का. अशी माणसं समाजामध्ये घडली पाहिजेत, अशी निर्माण झाली पाहिजेत. आणि ती निर्माण होत असेल तर तुकोबाराय तिथं अनुमान करतात, खरंच ज्या अर्थी घडलेलं आहे त्या अर्थी त्या मातेचं हे जीवन त्या मानाचं आहे. नामदेव महाराजांचा त्या ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी प्रकरणामध्ये हा विचार एक आलेला आहे बरं का. हाच विचार या पद्धतीनं विचार आलेला आहे. ज्यावेळी ज्ञानेश्वर महाराज समाधीला निघाले आणि त्या समाधी सोहळ्याला साक्षात जातीनं हजर कोण होते, साक्षात देव होते, रुक्मिणी माता होती. आता त्या सोहळ्याला देव आहेत, रुक्मिणी माता आहेत. तो सोहळा संपन्न होत आहे. एका बाजूला आनंद आनंद आहे आणि एका बाजूला वियोग आहे. सर्वांनाच आहे, त्यात देवाला सुद्धा तो वियोग आहे बरं का. आणि ती वियोगाची अवस्था जगन्माता रुक्मिणी मातेनं भगवंताकडे दृष्टी टाकली. तेव्हा रुक्मिणी मातेच्या लक्षात आलं देव गहीवरून आलेत बरं का, देव गहीवरून आले बरं का.
तेव्हा रुक्मिणी मातेला राहवलं नाही. रुक्मिणी मातेने विचारणा केली, प्रभू तुमच्या जीवनामध्ये ही अवस्था अशी का निर्माण झाली? एक संत, एक योगी समाधी अवस्थेला जात असताना आपण ह्या त्रैलोक्याचे मालक आहात, सामान्य नाही आहे. पण आपलं अंतःकरण भरून आलेलं आहे. कारण काय? तेव्हा रुक्मिणी मातेच्या समोर ज्ञानेश्वर महाराजांचं काय चरित्र आहे, काय अधिकार आहे, देवानी वर्णन केलं बरं का. देवो म्हणते रुक्मिणी, हाची एक योगी देखिला नयनी, हेची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याशी. हे देव वर्णन करतात. नामदेव महाराजांनी अक्षरबद्ध केले बरं का. आणि हे वर्णन भगवंताच्या मुखातून रुक्मिणी मातेनं ऐकलं आणि ऐकल्यानंतर म्हणले, थांबा प्रभू थांबा. म्हणलं बोलणं पूर्ण होऊ दिलं नाही. आणि रुक्मिणी मातेच्या तोंडातूनच उद्गार आले, धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले. एक स्त्री दुसऱ्या स्त्रीचं वर्णन करते. वर्णन करणारी सामान्य नाही आणि ज्याचं वर्णन करते तीही सामान्य नाही बरं का. वर्णन करणारी जगन्माता आहे आणि ज्यांचं वर्णन करते ती ज्ञानोबरांची माता आहे बरं का. असा योगी, असा ज्ञानी ज्या मातेच्या पोटी जन्माला आला त्या मातेची खोल धन्य आहे. आणि तेच वर्णन इथं तुकोबाराय करतात, धन्य माता पिता दयाची या, धन्य माता पिता दयाची या, धन्य माता पिता दयाची या, धन्य माता पिता. आपुलिया येता द्वाशिता करता, आपुलिया येता द्वाशिता करता, आपुलिया येता द्वाशिता करता, आपुलिया येता द्वाशिता करता. धन्य माता पिता दयाची या, धन्य माता पिता आपुलिया हिता जो आशे जागता, धन्य माता पिता तयाची या. हिता करता जाग राहणारी मंडळी या जगामध्ये, समाजामध्ये दुर्मिळ आहेत, थोडी आहेत, विरळे आहेत बरं का. पण अशी जर मंडळी समाजामध्ये जर जन्माला आली तर एक समाजाच्या शुद्धीकरणाला हे जीवन उपयोगी आहे बरं का. समाज शुद्धीकरणाला एक चांगल्या विचाराने आणि चांगल्या माणसाच्या जगण्याने समाज चांगला राहतो बरं का, चांगला राहतो. जर आपलं गाव चांगलं राहावं असं वाटत असेल तर गावातली माणसं चांगली पाहिजेत बरं का. गावातली माणसं चांगली पाहिजेत. आता गावातली माणसं तशी चांगलीच आहेत बरं का, तशी चांगलीच आहे. आबा म्हणले आमचं गाव संपन्न आहे. मीच म्हणलं आबा आपलं गाव बागायत आहे सगळं बरं का, बागायत आहे, संपन्नता आहे. पण त्या संपन्नतेला संस्काराची जोड पाहिजे. संपन्नतेला संस्काराची जोड पाहिजे बरं का. आणि ती संस्काराची जोड जर आली तर त्या संपन्नतेला, संपत्तीचा सदुपयोग जीवनामध्ये होतो. आणि संस्काराचा जर अभाव असेल तर दुरुपयोग होतो.
विहिरीला पाणी भरपूर आहे, ते पाणी वरती सोडलेलं आहे. पाणी सोडलं तर पाठ फुटला तर पाणी ते पिकाला जात नाही, रस्त्याला जाते बरं का. हा विहिरीचं पाणी हे रस्त्याला जावं का पिकाला जावं? पिकाला गेलं तर पिकं वाढतील, रस्त्याला गेलं तर नसलेली घाण होईल, चिखल होईल आणि त्यात कोणीतरी पडेल. काय समजलं तर पाणीच आहे. हा, तेच पाणी जर पिकाला गेलं तर पीक वाढतं जोमाने, आणि तेच पाणी वाया गेलं तर कोणाच्या जीवनामध्ये घात करतं. तसं संस्कार संपन्न माणसं जर समाजामध्ये निर्माण झाली तर समाज चांगला जातो बरं का. आणि संस्कार संपन्न माणसं जर समाजामध्ये नसेल तर समाज बिघडतो. आणि हे कार्य आज समाजामध्ये घडत चाललेलं आहे. आणि घडण्याच्या मागं तुकोबाराय म्हणतात त्या प्रत्येक जीवाचं कर्तव्य सांगितलं, पण त्या कर्तव्याच्या मागं जी शक्ती सांगितली ती मात्या पित्यांची. आणि मनी मानशी घेऊन तुकोबाराय इथं वर्णन करतात. आपोलिया हिता जो आशे जागता, धन्य माता पिता तयाचिया. महाराज म्हणतात त्या मात्या पित्याला तर धन्यता आहेच, पण ज्याने हे विश्व निर्माण केलं, ज्याने हे विश्व निर्माण केलं, कोणी निर्माण केलं? ईश्वराने निर्माण केलं. ज्या ईश्वराने निर्माण केलं त्या ईश्वराला सुद्धा महाराज म्हणतात आनंद होतो. मात्या पित्याला आनंद होतो यात नवल नाही. ज्याने हे निर्माण केलं त्याला सुद्धा आनंद होतो. कुळी कन्या पुत्र कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. हरिक म्हणजे आनंद, देवाला आनंद होतो बरं का. काय आनंद होतो? कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. का होतो? त्याने हे निर्माण केलेलं आहे. त्या निर्माणाच्या मागं विचार सांगितला जातो. आणि तो विचार सांगत असताना देवाने अनेक योन्या निर्माण केल्या. 84 लक्ष योनीचं आपण चिंतन करतो. आणि ही निर्माण केल्यानंतर देवाला ऊन वाटलं. ऊन हे सर्व मी निर्माण केलं, पण या निर्माणामध्ये मला जाणणारा कोणी नाही, मला ओळखणारा कोणी नाही. ओळखणारा कोणी नाही बरं का. मग मला ओळखणारा कोणीतरी पाहिजे म्हणून देवाने या मनुष्य योनीची निर्मिती केली. मनुष्य योनीची निर्मिती केली, पण घडलं विपरीत. हा ईर्षाल जातीचा निघाला,
हा माणूस बरं का. हा ज्याने निर्माण केलं त्यालाच विसरला. त्यालाच तो ओळखायला तयार नाही बरं का. त्यालाच तो ओळखायला तयार नाही. तुम्ही बघा, अनुभवाचा विचार करा म्हणजे आपल्याला कळेल. आपल्या पोटी आलेला मुलगा आहे आणि त्या मुलाने जर आपली किंमत नाही ठेवली तर माय बापाला फार वेदना होतात बरं का. अंतःकरणाला फार वेदना होतात का. आपण याला जन्म दिलाय, याला आपण घडवलंय, घडवण्याकरता फार कष्ट घेतलेत आणि एवढं करून सुद्धा आता हा आईला आई म्हणायला तयार नाही आणि बापाला बाप म्हणायला तयार नाही. काय आई बापाला होतं हे. आज समाजामध्ये अशी रत्न आहेत. म्हणजे मुलाला जन्म देऊन जर मुलाने बापाला नाही मानलं तर बाप काय म्हणतोय, महाराज हे कार्ट जन्माला आलं नसतं तर बरं झालं असतं. म्हणजे ज्या देवाने निर्माण केलं त्याला काय ह्या जगताविषयी सुख दुःख नाही आहे. त्याचं हृदय काय दगडासारखं आहे. हा तुकोबारांनी विचार मांडलेला आहे समाजाच्या समोर. तुकोबाराय समाजाला जाब विचारतात. जाब, बाबा देवाचं का तू नाव घेत नाहीस. काय तुझं त्याने वाईट केले का. कारे नाटविशी कृपाळू देवाशी पुषतो एकलाची. का तुम्ही त्याचं आठवण करत नाही, का त्याचं नाव घेत नाही. हा तो कृपाळू आहे, त्याचं नाव घ्या. कुणाला उपाशी ठेवले त्यानं, असा जाब विचारतात बरं का. जे देवाला ओळखायला तयार नाही, देवाचं नाव घ्यायला तयार नाही, त्यांना तुकोबाराय जाब विचारतात. आणि तुकोबाराय म्हणतात, असा जो देवा करता जागा आहे त्याचा आनंद देवाला का होणार नाही हो. हा जो देवालाच जाणण्याकरता, देवालाच ओळख करण्याकरता प्रवृत्त झालेला आहे. हा मग असा एखादा कुळामध्ये आलेला पुत्र असेल वा कन्या असेल, हा दोघांनीही देवाला ओळखलं पाहिजे. असं समजू नका फक्त पुरुषाच्याच जीवनामध्ये संबंध आहे, स्त्रीच्या जीवनामध्ये संबंध आहे बरं का. हा ज्याने आपल्याला जन्माला घातलं तो पुरुष असेल स्त्री असेल, मुलगा असेल मुलगी असेल, हा प्रत्येकाचं कर्तव्य आहे. प्रत्येकाचं कर्तव्य आहे. हा ज्याने जन्माला घातलेला आहे त्याला विसरू नका बरं का. त्याला विसरू नका. हा मात्या पित्याला तरी विसरूच नका. पण महाराजांनी वर्णन केले, जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन. जगजीवन नारायण गायीन गुण तयाचे. जेने हा आपल्याला जीव दान दिलाय. जीवदान वेगळं आणि जीवदान देणं वेगळं बरं का. त्या भगवंताने आम्हाला तुम्हाला दिलेला आहे आणि त्याच्याकरता खरंच त्याचं स्मरण करतो, त्याचं भजन करतो जो तत्पर आहे. हां महाराज म्हणतात, अशी मुलं वा मुलगी ज्या कुळामध्ये जन्माला आली, महाराज म्हणतात ते कुळ कसं आहे, सात्विक आहे. सात्विक कुळी कन्या पुत्र होते ते सात्विक. सात्विक शब्द वापरला. सात्विक म्हटलं की 3 गुणाचा संबंध आला बरं का. रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण. 3 गुण सांगितलेत मनुष्याच्या जीवनामध्ये. 3 गुणाचा संबंध आहे. आपण आता कीर्तनाला आलोय, इथं येऊन बसून जी कीर्तन ऐकतायत, समजावं आपल्या अंतःकरणामध्ये आता सत्वगुण जागा आहे. सत्वगुण जागा झाल्याशिवाय कीर्तन ऐकण्याची बुद्धीच होत नाही. काय काही आले असतील इथं, पण ती कीर्तन ऐकताना इकडे तिकडे फिरत असतील, समजावं ती सत्वगुणात नाहीत. हा म्हणजे सत्वगुण ऐकण्याकरता, कीर्तन ऐकण्याकरता सत्वगुण जागा व्हावा लागतो. सत्वगुण जागा झाल्याशिवाय चांगलं ग्रहण होत नाही. लक्षात ठेवा, हे सत्वगुणाचं सामर्थ्य आहे. म्हणून 3 गुणाचं वर्णन केलंय.
तुम्हाला जर व्यवहार करायचा असेल, व्यापार करायचा असेल तर रजोगुण जागा व्हावा लागतो. रजोगुण जागा झाल्याशिवाय व्यापार करता येत नाही. आणि एखाद्या बरोबर जर मारामारी करायची असेल तर तमोगुण जागा व्हावा लागतो. तमोगुण जागा झाल्याशिवाय भांडण होत नाही. रजोगुण जागा झाल्याशिवाय व्यापार करता येत नाही. आणि सत्वगुण जागा झाल्याशिवाय सत्कर्म करण्यामध्ये प्रवृत्ती होत नाही. गुणाचा संबंध सांगितलेला आहे बरं का. म्हणून तो गुणाचा संबंध घेऊन इथं महाराज वर्णन करतात. हा गुणाचा संबंध आहे. सत्वगुणाचं प्राबल्य निर्माण झालं पाहिजे बरं का. गुणाधिक्य निर्माण झालं पाहिजे. आमच्या जीवनामध्ये तिन्ही गुण येतात. एकाच गुणामध्ये माणसं राहत नाहीत बरं का. सत्वगुणातून रजोगुणात, रजोगुणातून तमोगुणात, तमोगुणातून सत्वगुणात, सत्वगुणातून हे चक्र सतत चालू असतं एका एका क्षणामध्ये बरं. ते बदलत राहतं, स्थिर राहत नाही. कधी कधी वाटतं चांगलं वागावं, समजावं सत्वगुणात आलाय. विचार येतो, विचार येत नाही, त्यावर त्याच्या पुढं जाऊन विचार करतो, अरे काय चांगलं वागण्यात अर्थ नाही, चांगलं वागण्यामध्ये अर्थ नाही. काल 2 तरुण स्टँडवरती होते. एक तरुणाला सांगत होता, बघ सगळं खायचं आणि सगळं प्यायचं बरं का म्हणाला. एक तरुणाला सांगत होता. किती वाजता? काल दुपारची 4:15ची वेळ आहे. मी तिथं उभा होतो, बसची वाट पाहत होतो. तो सांगत होता सगळं खायचं, सगळं प्यायचं, काय सोडायचं नाही बरं का. समजावं तमोगुणात त्याची वृत्ती आहे बरं का. तमोगुणात गेल्याशिवाय हे होऊ शकत नाही बरं का. मग त्याच्या पुढे गेल्यानंतर त्याला वाटतं काही नाही, आपण काहीतरी चांगलं मिळवलं पाहिजे, आपलं असं काही समाजामध्ये नाव झालं पाहिजे, उद्योगपती. समजावं रजोगुणात आलाय बरं का. असे 3 गुण सतत येतात, पण एका गुणात माणसं स्थिर राहत नाहीत. एका गुणामध्ये स्थिर राहत नाहीत. इथं तुकोबारा एका गुणाचं प्राबल्य सांगतात बरं का. ज्याच्या जीवनामध्ये सत्वगुणच आहे, रजोगुण आणि तमोगुण राहिलेला नाही, केवळ सत्वगुणाचं प्राबल्य आहे, सत्वगुणाचं अधिक आहे. आणि सत्वगुणाचं अधिक आहे महाराज म्हणतात, समजावं यांच्या जीवनातला विचार चांगला आहे बरं का. हे सत्वगुणामध्ये चांगले विचार येऊ शकतात. सत्वगुण नसेल तर चांगला विचार येऊ शकत नाही. मग ती स्त्री असेल पुरुष असेल. म्हणून महाराजांनी तिथं शब्दाची रचना करताना केली, सात्विक कुळी कन्या पुत्र भूती जे. सात्विक सत्वाचं प्राबल्य पाहिजे. आणि सत्वाचं प्राबल्य कधी निर्माण होतं? तसं वलय पाहिजे जीवनामध्ये, तसं वलय पाहिजे बरं का. सत्वगुणाचं प्राबल्य निर्माण होण्याकरता काय काय वलय पाहिजे फार विस्ताराने भगवंतांनी वर्णन केले श्रीमद भगवद्गीतेमध्ये बरं का. सत्वगुणाचं प्राबल्य होण्याकरता सात्विक लोकांच्या संगतीत राहिलं पाहिजे, सात्विक विचाराचं ग्रहण केलं पाहिजे, सात्विक आहार सेवन केला पाहिजे, सात्विक स्थलामध्ये गेलं पाहिजे. प्रत्येक क्रियेचा सत्वगुणाची संबंध सांगितला बरं का. सत्वगुणाशी संबंध सांगितलेला. आणि सत्वगुणाचा संबंध जर सगळ्या क्रियेशी ठेवला तर सत्वगुण वाढतो, सत्वगुण वाढतो. आम्ही लोकाला सांगतो, बरेच लोक माळ घालण्याकरता येतात. माळ घालण्याची इच्छा निर्माण म्हणजे सत्वगुण जागा झालाय, पण तो वाढला पाहिजे बरं का. आणि तो सत्वगुण वाढण्याकरता मी त्याला सांगतो, तंबाखू खायचं सोडलं पाहिजे, हॉटेलमध्ये जेवायचं सोडलं पाहिजे, रंगी बेरंगी कपडे घालायचं सोडलं पाहिजे, वाईटाची संगत सोडली पाहिजे. हे जमत असेल तर घाल, नसेल तर चाललंय तसं चालू दे. अहो ते घातल्यानंतर सत्वगुणाची वृद्धी झाली पाहिजे, लक्षात ठेवा. या मार्गाचं अनुसरण करत असताना सत्वगुण दिवसेंदिवस वाढावा. मी आपल्याला प्रश्न विचारतो, आपण शेतकरी आहात,
जास्त करून मला वाटतं इथं द्राक्षाच्या बागा आहेत. पण जास्त द्राक्षे दिसतात. हां, ऊस असेल, पानमळा असेल. मग प्रत्येक शेतकऱ्याचा प्रयत्न काय, दरवर्षी उत्पन्न वाढावं का कमी व्हावं? वाढावं. ह्या वर्षापेक्षा पुढच्या वर्षी वाढलं पाहिजे, पुढच्या वर्षापेक्षा त्याच्या पुढच्या वर्षी. हां, ध्यास असतो शेतकऱ्याला, दरवर्षी उत्पन्नात वाढ झाली पाहिजे. जर शेतकऱ्याला जर उत्पन्नामध्ये वाढ होण्याकरता जर ध्यास लागतो, तर वारकऱ्याला ध्यास कोणता असावा? आपल्या सत्वगुणाची वृद्धी झाली पाहिजे. ह्या वर्षीपेक्षा पुढच्या वर्षी आपली वाढ झाली पाहिजे, त्याच्यापेक्षा त्याच्या पुढं वाढ झाली पाहिजे. प्रत्येक क्षेत्रामध्ये हा विचार आहे बरं का. हां, अशा पद्धतीनं आपण जर जीवनामध्ये प्रयत्न केला तर सत्वगुण वाढू शकतो. आणि दुसरं कारण त्याला, जर तुम्ही चांगल्या कुलामध्ये जर जन्माला आला तर त्या मातेच्या संबंधाने त्या वलयातून सुद्धा सत्वगुण वाढू शकतो. हा भाव मनी मानसी गुण तुकोबार इथं वर्णन करतात. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. त्या देवाला आनंद होतो. का आनंद होतो? ही भूमाता आहे, आणि या भूमातेला ओझ सण होत नाही. कुणाचं ओझ सण होत नाही? अधर्म करणाऱ्यांचं बरं का. आणि ते ओझ झालं तर ती माता गारानं घेऊन येते मालकाकडे, देवा माझ्यावरती एवढं ओझ झाले, मला सण होत नाही, याच्यातून मला सोडव. म्हणजे या भूमीवरती जे ओझ होतं ते कशाचं ओझ होतं? पापाचं ओझ होतं ना. पाप आचरण करणाऱ्या लोकांचं ओझ होतं. आणि इथं जर ते ओझ कमी होण्याकरता जर सत्वगुण लोकांची संख्या जर वाढत असेल तर देवाला आनंद का होणार नाही हो? तयाचा हरिक वाटे देवा, अशी लोकांची वृद्धी या समाजामध्ये होत असेल तर देवाला वाटतं खरंच ह्याला ज्याच्याकरता जन्माला घातलेला आहे त्यांनी ते जीवनामध्ये कर्तव्यपूर्ती केलेली आहे, याचा आनंद सुद्धा जगत नियंत्याला होतो. म्हणून महाराज म्हणतात तयाचा हरिक वाटे देवा. मग अशा सत्वगुणामध्ये राहून जो हिताकरता जागा आहे, त्या हिताकरता जागा असलेला जो महाभाग आहे तो जीवनामध्ये काय करतो त्याचं वर्णन महाराजांनी वर्णन केले. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. आणि असा कुणी जर महाभाग या समाजामध्ये असेल तर महाराज म्हणतात तुका म्हणे त्याची, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. म्हणा आपुलिया इता जो आशे जागेता, 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 आपुलिया इता जो आशे जागेता. धन्यमाता पिता दयाळिया, धन्यमाता पिता दयाळिया, धन्यमाता पिता दयाळिया, धन्यमाता पिता दयाळिया. कुळी कन्या पुत्र होती सात्विक, कुळी
आपुलिया हिता द्वाशे जागता धन्य माता पिता तयाची आकुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. जो हिता करता जागा आहे त्याच्या माग कारण मी मावसा सांगत असताना मात्या पित्याची धन्यता सांगितली. तद्वत महाराज आणखी एक विचार येतो प्रकट करतात. हिता करता जाग राहण्याकरता काही सद्ग्रंथाची आणि सद्विचाराची गरज आहे बरं का. त्या क्षेत्रातला विचार पहा. आपल्याला जर कायद्याचं ज्ञान संपादन करायचं असेल तर ज्ञानेश्वरी वाचून चालेल का? कायद्याचेच ग्रंथ शिकले पाहिजे. डॉक्टरीचं ज्ञान घ्यायचं असेल तर गाथा वाचून चालेल का? त्या क्षेत्रातले ते ग्रंथ वाचले पाहिजे. तद्वत आपल्याला जर हिता करता जर जागवायचं असेल तर वर्तमानपत्र वाचून चालतील का? जर हित साधायचं असेल, आज माणसं जेवढे वर्तमानपत्र येतात त्या सर्व वर्तमानपत्राचा ढांडोळा घेतात बरं का. घ्या न घ्या, किती घ्यावा, काय घ्यावा, काय किती संबंध त्याचा आपला जीवनाशी, त्याचा तारतम्य भाव आहे बरं का. आम्ही सुद्धा पेपर वाचतो, काही चांगल्या बातम्या वाचण्यासारख्या असल्या तर, नंतर बघत नाही. 6-6 महिने पेपर सुद्धा बघत नाही बघ. पण आषाढीचा कालावधी जर सुरू झाला तर रोज माऊलीच्या सोयाचं वर्णन येतं, रोज पाहतो बरं का. वाचण्यासारखं असतं. म्हणजे आपल्याला त्या क्षेत्रामध्ये काही प्रावीण्य निर्माण करायचं असेल, काही मिळवायचं असेल तर महाराज म्हणतात काय करावं लागेल वा त्यांनी काय केलं. महाराज वर्णन करतात. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. गीता भागवत करीती श्रवण, सद्ग्रंथाचं श्रवण करावं लागतं आणि भगवंताचं नामचिंतन घडावं लागतं. अखंड चिंतन विठोबाचे. म्हणजे जे हिताचे विचार ज्याच्यामध्ये सांगितले असे सद्ग्रंथ संतांनी निर्माण केले बरं का. या ग्रंथाची जी निर्मिती झालेली आहे समाज घडवण्याकरता झालेली आहे. समाज घडवण्याकरता निर्माण झालेली आहे, लक्षात ठेवा. मनोरंजनाकरता झालेली नाही आहे. एका थोर पुरुषाने एका संपादकाला प्रश्न केला. जो तरुण भारत नावाचा वर्तमानपत्र समाजामध्ये येतं त्याचे संपादक, त्या संपादकाला थोर पुरुषांनी विचारणा केली का हो तुम्ही हे वर्तमानपत्र समाजापर्यंत पोहोचवता, तेव्हा आमचे एक मत आहे, आम्ही तुम्हाला एक ज्ञानेश्वरीचा एक ओवीचा रोज एक विचार तुम्हाला देतो, मोबदला काही नको बरं का. तुम्ही तो समाजापर्यंत पोचवा. का तुमचे वर्तमानपत्र समाजापर्यंत जातच. आमची नाव हे संतांचे विचार पोचवण्याकरता तुम्हाला काय स्वतंत्र काय करावं लागणार नाही. एक ओवीचं आम्ही चिंतन देतो, तुम्ही ते रोज प्रसारित करा. त्या संपादिकाने दिलेलं उत्तर आहे, महाराज आम्ही हलकं फुलकं छापतोय म्हणून हे खपतंय. तुमचे विचार जर आम्ही हे टाकले तर आमचे हे खपणार नाही.
मी कशा करता सांगतोय, सद्ग्रंथ कशा करतायत, चांगल्या विचारा करताय बरं का. चांगले विचार कुठंतरी येत नाहीत. हां, आणि चांगले विचार या सद्ग्रंथामध्ये येतात आणि ते जगण्या करतायत बरं का, जगण्या करतायत. आणि ते जगण्याकरता ज्या ग्रंथामध्ये विचार सांगितले, महाराज म्हणतात त्या ग्रंथाचं श्रवण करावं. गीता भागवत या सद्ग्रंथाचं या संबंधाने अनेक जे जे ग्रंथ आहेत, मग ज्ञानेश्वरी असेल, हां, तुकोबारांचा गाथा असेल, नामदेवारांचा गाथा असेल, सकल संतांचं वाङ्मय, पुराणं असतील, हां, सगळ्याचा विचार घ्या. हां, त्याचं श्रवण केलं पाहिजे का, चांगल्या विचाराचं श्रवण केलं पाहिजे बरं का. आणि विचाराप्रमाणे चांगलं श्रवण केलं तर तसं जीवन घडतं. म्हणून गीता आणि भागवत हे दोन मुख्य ग्रंथाचा इथं विचार मांडलेला, याच्या अंतर्गत सर्व ग्रंथाचा विचार आहे. म्हणून त्या ग्रंथाचं श्रवण करावं माणसानं. आम्ही विचारलं का हो, श्रवणाला येता का, कीर्तनाला येता का, प्रवचनाला येता का. लोक म्हणतात ते आमचं काम नाही, हे आमचं काम नाही आहे, कुणाचं आहे, अबपवाल्यांचं, अबपवाल्यांचं. म्हणजे आम्ही त्या मार्गाचे नाहीच म्हणतात लोक. आणि देव तर सांगतो या मार्गाचे सगळे झाले पाहिजे. हां, समाजाचं हित झालं पाहिजे, चांगला विचार प्रत्येकाच्या बुद्धीमध्ये, अंतःकरणामध्ये प्रगट झाला पाहिजे. आणि तो प्रगट होण्याकरता याच्याशिवाय पर्याय नाही, याच्याशिवाय पर्याय नाही. तुम्हाला एक विचार सांगतो म्हणजे कळेल बरं का. पुण्याला आळंदी रोडला एक हॉस्पिटल आहे, येरवड्याला, त्याला मेंटल हॉस्पिटल म्हणतात बरं का. तिथं सगळे वेडेच आहेत बरं का. मग त्या वेड्याला तिथले डॉक्टर मार्गदर्शन करतात. पण तिथले जे डॉक्टर आहेत त्या डॉक्टरांनी एक विचार सांगितला एका सत्पुरुषाला. म्हणजे महाराज, आम्ही त्या वेड्यांना रोज संध्याकाळी एकत्र करतो आणि सगळ्यांना पसादान म्हणायला लावतो बरं का. महाराजांनी विचारला, होय वेडे आहेत? हो महाराज, आम्हालाही माहिती आहे, वेडीच आहे ते. मग आम्ही आमच्या परीनं यांच्यावरती जेवढा वैद्यकीय रूपाने वापर करता येईल, प्रयोग करता येईल तेवढा करतो. पण आमचं एक मत आहे, तिथल्या डॉक्टरचं मत आहे बरं का, अबपवाल्याचं नव्हे. त्या डॉक्टरांचं मत आहे, ते त्या डॉक्टरने सांगितलं, महाराज आमच्या औषधापेक्षा ह्या माऊलीच्या पसादानाचाच यांच्यावरती परिणाम झाला तर होईल, आमचा होणार नाही म्हटलं. एक तज्ज्ञ डॉक्टर सांगतो, वेड्यांच्या बुद्धीवरती सुद्धा परिणाम होण्याकरता आज पसादानाची गरज आहे. आम्ही तुम्ही शाने म्हणण्यावर आणि आम्हाला कशाची गरज आहे याचा विचार करा ना. म्हणजे आम्हाला सुद्धा याचीच गरज आहे, आपण सुद्धा वेडेच आहोत. प्रत्येकाला काही ना काहीतरी वेडच आहे ना. आम्हाला सुद्धा लोक कशानं म्हणतात, वेडेच म्हणतात हो. परमार्थ करणा लोक म्हणतात ना, परमार्थाचं वेड आहे. तुकोबारांनी वर्णन केले, एखादा मुलगा जर परमार्थ करणारा जर जन्माला आला तर आमच्या कुळी नवते ऐशे हेची पिशे जन्मले. महाराज, आमच्या घरातही वेड जन्माला आले बरं का. उठसूट दे कीर्तनालाच पळतंय, हे देवळातच जातंय. मग खरा वेडा कोण याचा विचार करा बरं का. म्हणजे हां, चांगले सकस विचार ज्या ग्रंथातून दिले जातात असे ग्रंथाचे विचार आपण श्रवण केले पाहिजे. कशा करता? हिताची जागृती होण्याकरता. गीता भागवत करीती श्रवण. आणि पुढं सांगतात, अखंड चिंतन विठोबाचे. त्या भगवंताच्या नामाचं चिंतन सतत आपण केलं पाहिजे, सतत बरं का. अखंड चिंतन, काहीतरी चिंतन करण्यापेक्षा भगवंताच्या नामाचं चिंतन करावं का. चिंतने चिंतने तद्रूपता. हां, नको त्याचं चिंतन करण्याने नसलेली चिंता निर्माण होते. मी आत्ता ते काल त्या अनिल दवाखान्यामध्ये गेला होता काल मिरजला. म्हणलं का तब्येत बिघडली? डॉक्टरने तपासलं, काय म्हणजे BP वाढलाय म्हणजे तुमचा. BP वाढलाय. म्हणलं कशाने वाढला, कसलं टेन्शन घेतलं तुम्ही?
म्हणजे मला टेन्शन आहे. मी तर 3 दिवस झालं सप्ताहामध्येच आहे, दिवसभर तिथंच आहे, रात्रभर त्या मंडपातच आहे. हां, मग BP कशी काय वाढली म्हटलं. हां, कीर्तन ऐकून BP वाढत नाही. वाढत नाही बरं का. हां, कीर्तन वाढून शुगर वाढत नाही, पण घरात जर काय कटकट झाली तर BP वाढते बरं का. हां, नको त्याचं चिंतन घेतलं की मानसिक संतुलन बिघडतं. हां, आणि चांगल्याचं चिंतन केलं की मानसिक संतुलन चांगलं राहतं. हां, मानसिक संतुलन चांगलं राहण्याकरता काय करा, अखंड चिंतन विठोबाचे. आणि असं जे करण्याकरता प्रवृत्त होऊन ज्याने आपलं हित साधलेलं आहे, महाराज म्हणतात कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. आणि असं ज्याचं जीवन या समाजामध्ये घडलेलं आहे, महाराज म्हणतात त्याचं जीवन हे श्रेष्ठ दर्जाचं आहे. आणि असा कोणी जर महाभाग असेल तर महाराज म्हणतात आम्हाला त्यांची सेवा घडो, त्यांची सेवा घडो. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. घडो त्यांची सेवा. तरी माझ्या दैवा पार नाही, तरी माझ्या दैवा पार नाही. गुरु त्यांची सेवा. अशा महाभागाचा, अशा पुरुषाचा जीवनामध्ये संघ घडावा. संघ घडेल तर सेवा घडेल ना. घडो त्यांचा समागम. अशा पुरुषांचा समागम किंबहुना महाराजांना सांगायचा अशांच्या समागमामध्ये राहा, अशांच्या समागमामध्ये राहा. आता आपण 2 तास चांगल्या समागमामध्ये आहोत, बरोबर आहे ना. हाच समागम पुन्हा पुन्हा घडला पाहिजे. हा घडला पाहिजे. 2 तास माणसाच्या जीवनातले चांगले गेले. आज दिवसातले 2 तास चांगले गेले, असे रोज गेले पाहिजे. रोज कीर्तन ठेवावं लागेल. रोज कीर्तन नाही, असे तुम्हाला भेटतील त्यांच्या संगतीत तुम्ही काळ घालवा. त्यांच्या संगतीमध्ये एका जनार्दनी घडो त्यांचा संग, न व्हावा वियोग दिवसभर, न व्हावा वियोग जन्मोजन्मी. महाराज म्हणतात अशांचा संग घडला पाहिजे.
अशांच्या संगतीत गेलं पाहिजे, अशांची सेवा घडली पाहिजे. मासे जन्म देणारा बापही असू शकतो आणि जन्म देणारी माईही असू शकते बरं का. त्यांची सेवा घडो. तुम्ही खरंच ज्यांच्या पोटी जन्माला आला, ज्यांनी आपल्याला जीवन घडवलं, ज्यांचं जीवन कृतार्थ आहे, अशी जर माता असेल, असा जर बाप असेल, तर त्यांची सेवा आपल्याला घडली पाहिजे. त्यांची सेवा घडेल. नवे नवे महाराज म्हणतात, ती जर घडेल तर समजावं आपण भाग्यवान आहोत, आपण पुण्यवान आहोत, तरी माझ्या दैवा पार नाही. महाराज म्हणतात दैव म्हणजे पुण्य. महाराज म्हणतात अशांची सेवा जर माझ्या जीवनामध्ये घडेल तर महाराज म्हणतात खरंच मी भाग्यवान आहे, मी दैववान आहे. माझ्या आनंदाला, माझ्या दैवाला पार नाही, मोजमाप करता येत नाही. म्हणजे अशांचा समागम जर जीवनामध्ये घडला तर आपल्या जगण्याला एक दिशा, आपल्या जगण्याला काहीतरी आकार प्राप्त होईल, आपलं जीवन घडेल. असं सामर्थ्य ज्यांच्या जीवनामध्ये आहे, महाराज म्हणतात अशांचा जीवनामध्ये सहवास घडावा, त्यांची सेवा घडावी. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा ज्ञानेश्वर. ज्ञानराज माऊली तुकाराम, जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, जय जय ज्ञानेश्वर जो आशे जागता, धन्य माता पिता तयाजिया. कोई कन्या पुत्र होते जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. कोई कन्या पुत्र होते जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. त्या मातेच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आज हा कीर्तन सेवेचा योग आहे. त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांच्या मुलांना ही चांगली बुद्धी निर्माण झालेली आहे. असंच कार्य त्यांच्या जीवनामध्ये उत्तर चांगलं घडावं. मातेच्या स्मरणार्थ जेवढं कार्य चांगलं करता येईल, किंवा स्वतःच्या जीवनामध्ये सुद्धा चांगलं कार्य ते करण्याकरता प्रवृत्त आहेत, ते कार्यकर्तेच आहेत. पण अधिक सत्कर्म यांच्या जीवनामध्ये घडावं, त्यातून चांगले विचार समाजापर्यंत पोचावेत, चांगले तरुण घडावेत. आणि चांगले तरुण जर घडले तर समाज घडेल बरं का. अशी सद्बुद्धी, असं सामर्थ्य, प्रेरणा त्या भगवंताने, संतांनी त्यांना द्यावी, अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करून सेवेला पूर्णविराम देतो. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संते नवे अंगभूत युक्ते. नोह्या उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमच्या कृपेचे पोसणे, जन्मोजन्मी तुका म्हणे. तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा, तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा. आपुलिया इता जो आशे जागता. अशी नवनवीन कीर्तने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा.